आमच्या गावातून जे पंचकृषीतून उभं राहिलेले आहे मी रीनाताई गोलवाल, त्याचं आमच्या गावातून भरपूर हे चांगला प्रतिसाद आहे. कारण ते हर वेळेस कोणचं बी आजार असलं, कोणाला काही प्रॉब्लेम दिला आहे कोणा तरी ते साथ देतात. आणि आमच्या गावात खूप त्यांना नसताना सुद्धा हे करता येते, काय काम काही पण काम करतात. आमच्या गावात लाईटचा प्रॉब्लेम असतो शेतकऱ्यांना, तर ते सांगतात समजून. कोणा पण काही त्याला सांगितलं ते जातात. आणि दुसरं असं आहे, कारण आमच्या पूर्ण पंचकृषीमध्ये त्यांच्या सगळे इच्छुक उमेदवार तेच आहे, मीनाताई गोलवाल आणि रीनाताई. आळूसिंग रामलाल गोलवाल. काय काय कामं केले गावामध्ये तुम्ही? रोड केले, टाकी बनवली पाण्याची, पाईपलाईन. तर तुम्ही खूप वर्षापासून गावात बघताय, काय परिस्थिती होती गावात, आता काय सुधारणा झाली? पहिलं लय गड्डे होते ना, आता रोड चांगलं क्लिअर झालं. कोणामुळे झाले? भाजपमुळे. अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता अजून डबल रोड बनायचा आहे, गड्डे पडले. तुम्हाला काही एखादा ज्येष्ठांसाठी गार्डन काही बसायला काही असं काही नाही का? मंदिरात काय सुविधा आहे? मंदिरात काय चालू आहे चांगलं. ओके. चंद्रकला पांडुरंग गाडीकर. तुमची इथं दारवळ हे काही सरपंच पण राहिलेले, भाऊ पण राहिलेले, हो, काय काय कामं झाली अस्नाबादवाडी? कामं खूप झालेली आहे आणि खूप करतात पण आहे. आणि आणखीन आता त्यांची आम्हाला असं इच्छा आहे की त्यांनी आणखीन चांगल्या प्रकारे कामं करावं, असं आमचं मत. काय काय अपेक्षा तुम्हाला, काय कामं झाले, काय राहिले? आता कामाचं काय आहे, आता समजा हेच गावामध्ये पाण्याची तर सोय झालेलीच आहे. रोड झाला पाहिजे, आता थोडंसं रोड बाकी आहे आमचा. घरकुल मंजूर झाली पाहिजे, जे गोरगरिबांना समजा लेकरांना शिक्षणाला पैसा पुरला पाहिजे. समजा गरिबांकडून शिक्षण होत नाही लेकरांचं, तो पैसा पुरवण्याचं काही तर त्यांनी मदत करायला पाहिजे शिक्षणासाठी. हो. अजून महिलांसाठी काय? महिलांसाठी हेच आपलं लाडकी बहीण तर आहे अजून तुम्हाला? लाडकी बहीण तर आहेच. अजून काही समजा हेच कामगार समजा. हां, कामगारांसाठी काय रोजगार उपलब्ध करून? हो, हे रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे, कारण की आता एवढ्यात तर काही भागत नाही आता समजा. एवढंच. माझं नाव पूनमचंद किशोरसिंग जारवाल, हसनाबादवाडी, तालुका जिल्हा संभाजीनगर. इथं उमेदवार उभा आहे, याच्यात ते सरपंच पण राहिलेले आहे गावात. काय काय कामं केली त्यांनी? भरपूर काम केली त्यांनी गावाचा विकास. ड्रेनेज लाईन केली, त्यांचं नंतर रोड केला. आणि कामाचे लोकही काय काय कामं ड्रेनेज लाईन केलेली आहे, त्याच्यानंतर रोडचे कामं केली, विकास कामं भरपूर केली त्यांनी गावासाठी. अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता काय आता यावेळेस जर निवडून आले तर भरपूर कामं करते ते. तरी पण काय पाहिजे तुम्हाला? आता काय गावाचा तर विकास भरपूर झालेला आहे, पण बाकीचं बरंच आता बंधारा म्हणतो त्याला आपण, हां, पाण्याचा ते. त्याच्यानंतर हे छोट्या छोट्या बिल्डिंग किंवा तलाव हे असे छोटे कामं राहिली. लाईट हे गाव, लाईट 24 घंटे गाव. शैक्षणिक कसं आहे? शिक्षणाचं पण चांगलं आहे. त्यांनी कामं भरपूर विकास कामं केलेली आहेत गावासाठी. नाव वर्षा किशोरसिंग गोलवाल. आणि आत्ता म्हणजे जिल्हा परिषदमध्ये जे उमेदवार आहेत त्या माझ्या काकू आहे, रीना संजयसिंग गोलवाल. त्यांनी आमच्या गावात खूप भरपूर विकास केलेला आहे, म्हणून सगळ्यांनी सांगितलं का आजूबाजूच्या गावात पण असा विकास व्हावा, म्हणून त्यासाठी सगळ्यांनी त्यांना सांगितलं का तुम्ही या निवडणुकीसाठी उभे राहा. काय काय कामं केले त्यांनी भरपूर कामं केलेले, म्हणजे असं कोणी आजूबाजूची पण आमची गावे जसं शेकटा, वायगाव, टोल नाका, गाडी जळगाव, कुठे पण ते असे उभेच असतात कोणाच्या पण मदतीसाठी. आणि गावात आता तुम्ही बघताय किती कामं केलेले त्यांनी, म्हणून आमच्या गावात म्हणजे भरपूर विकास आहे, असं नाही. नाव जीवन कचरसिंग गोलवाल, मी हसनाबादवाडी वाडी गावात रहिवासी आहे. ते आमचे उमेदवार आहे रीनाताई संजय गोलवाल. त्यांनी पहिले सरपंच असताना गावासाठी रस्ते, गावात CCTV पण आहे, जिल्हा परिषद शाळा, कंपाऊंड, CCTV,
आणि अजून जे जुने रस्ते गट्टू आपले गट्टू बसलेले, घरोघरी नळ आहे, रोज पाणी येतं आणि लाईट 24 तास आहे. तर याच्यानंतर जेव्हा ते निवडून येईल, जसे ते निवडून येणारच आहे आणि त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आमच्या एरियात. ते निवडून आल्यावर थोडेफार धार्मिक कार्य 1-2 इश्यू राहिलेले गावातले तेवढे कंप्लीट करायला पाहिजे. अभ्यासिका झाली पाहिजे, म्हणजे नवीन तरुण आहे त्यांच्यासाठी काही उपाययोजना करून नवीन त्यांना स्कीम, स्कॉलरशिप स्कीम त्यांची माहिती दिली पाहिजे. सर्वांना माझा नमस्कार. मी सुष्मिता देवसिंग गोलवाल. मी इथे आपल्या एक गावाची जबाबदार नागरिक म्हणून इथे उभी आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे, आपल्या गावात आता निवडणुका होणार आहेत. आपलं पंचायत समितीच्या, जिल्हा परिषद सदस्याच्या निवडणुका होणार आहेत. माझं म्हणणं एकच आहे की आपण फक्त मतदानाचा हक्क बजावून सर्वांनी गावाचा विकास सुनिश्चित करावा. भारतीय जनता पार्टी यांनी आपल्या देशात मागच्या काही वर्षात बरेच विकास कामे केली आहेत. तर जसे की रस्ते, वीज, पाणी पुरवठा, स्वच्छता अभियान केले आहेत, बऱ्याच योजना राबवल्या आहेत. तर आपण त्यांना मतदान देऊन आपला विकास सुनिश्चित करावा. धन्यवाद. नाव शुभम गोलवाल आहे. मी हसनाबादवाडीचा रहिवासी आहे. आमच्या गावातील रीनाताई संजय गोलवाल हे आमचे उमेदवार आहेत. आमच्या गावकड्याकडून हसनाबादवाडीतून यांना सपोर्ट आहे व त्या 100% निवडून येणार आहे. त्यांनी गावात रस्ते, पाण्याची सुविधा, स्मशानभूमीचे कामं, तसेच गणेश उत्सव, नवरात्री या सगळ्या वेळेस गावकऱ्यांना ते सगळ्या प्रकारची मदत करतात. आमच्या अडीअडचणीला नेहमी उभे असतात. त्यामुळे आम्ही निर्णय केलेला आहे की आम्ही त्यांना निवडून देणारच आणि ताई 100% निवडून येणारच आहे. त्यासोबतच आम्ही त्यांचा प्रचारही करू आणि 100% पूर्णपणे त्यांनाच निवडून देणार आहे. रीनाताई 100% निवडून येणार आहे. ताराबाई चैनसिंग गोलवाल. आमचे जिल्हा परिषदमध्ये रीनाताई संजय सिंग गोलवाल हे उमेदवार आहे आमचे. हे खूप गाव आहे यांना. काय कामं केली तुम्ही? त्यांना खूप कामं केलेली आहे इथं. तर आता आमची एक इच्छा आहे, ते काम हायमध्ये काही अडचण असली ते काम करावे त्यांना रीनाताईंना, हे आमची अपेक्षा आहे.